नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक यांच्याकरता येणाऱ्या 40 तांत्रिक प्रश्नाकरता आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न उत्तर घेणार आपण. जिल्हा परिषद आरोग्य सेवक विज्ञान तांत्रिक प्रश्न आजचा भाग आहे 39वा. यापूर्वी 38 भाग झालेले आहे, ते बघून घ्यावे. प्रश्न उत्तर घेणार आहोत. राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. पहिला ऑप्शन आहे कर्करोग, दुसरा ऑप्शन आहे कुष्ठरोग, तिसरा ऑप्शन आहे एड्स, चौथा ऑप्शन आहे हिवताप. राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे रिकामी जागा हा रोग उद्भवतो. याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग. पुढील प्रश्न, समुद्रातील रिकामी जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. पहिला ऑप्शन आहे सी लिली, दुसरा आहे ऑयस्टर, तिसरा स्टिंगरे, चौथा यापैकी नाही. समुद्रातील रिकामी जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 ऑयस्टर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे क जीवनसत्व, चौथा आहे ड जीवनसत्व. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक असते, म्हणजे डोळ्यासाठी? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. पुढील प्रश्न, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन पहिले दिला अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे क जीवनसत्व, चौथा आहे ड जीवनसत्व. मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ड. अ जीवनसत्वाने रात आंधळेपणा, ब जीवनसत्वाने बेरीबेरी, आणि क जीवनसत्वाने स्कर्वी. पुढील प्रश्न, सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे A+, दुसरा आहे B+, तिसरा आहे AB+, चौथा आहे O+. सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 O+. पुढील प्रश्न, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जातात? पहिला ऑप्शन दिला आहे मॅग्नीज, दुसरा ऑप्शन दिला आहे लोह खनिज, तिसरा आहे तांबे, चौथा आहे बॉक्साईट. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जातात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट. पुढील प्रश्न, रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भूकंप, दुसरा आहे ज्वालामुखी, तिसरा आहे सागरी लाटा, चौथा आहे हवामानातील तापमान. रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे भूकंप. पुढील प्रश्न, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? पहिला ऑप्शन दिला आहे आर्गॉन, दुसरा आहे नायट्रोजन, तिसरा आहे क्रिप्टॉन, चौथा आहे झेनॉन. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात?
याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 ऑर्गॉन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही? नाही विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे जास्वंद, दुसरा आहे अमरवेल, तिसरा आहे डाळिंब, चौथा आहे सदाफुली. खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे अमरवेल. स्थायूरूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतरला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे संगणक, दुसरा आहे संपलवन, तिसरा आहे विलयन, चौथा आहे यापैकी नाही. स्थायूरूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतरला काय म्हणतात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 संपलवन. पुढील प्रश्न, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे व्होल्टमीटर, दुसरा आहे ॲमीमीटर, तिसरा आहे गॅल्व्हनोमीटर, चौथा आहे जनरेटर. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेत रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे जनरेटर. पुढील प्रश्न, सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहिला ऑप्शन दिला आहे बहिर्वक्र आरसे, दुसरा आहे आंतरवक्र आरसे, तिसरा आहे सपाट आरसे, चौथा आहे यापैकी नाही. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे आंतरवक्र आरसे. पुढील प्रश्न, समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? पहिला ऑप्शन दिला आहे सम, दुसरा आहे मंद, तिसरा आहे तीव्र, चौथा आहे बहिर्वक्र. समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 तीव्र. पुढील प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? पहिला ऑप्शन दिला वर्णलेखन तंत्रज्ञान, दुसरा आहे सोनार तंत्रज्ञान, तिसरा आहे निकर्षण तंत्रज्ञान, चौथा आहे अपवर्तन मापी. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? त्याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान. साखरेचे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? पहिला ऑप्शन दिला आहे C12H22O11, दुसरा ऑप्शन दिला NaCl, तिसरा ऑप्शन दिला CaCO3, चौथा ऑप्शन दिला H2O. साखरेचे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 C12H22O11. NaCl कशाचा आहे? मिठाचा आहे. H2O पाण्याचा आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? नाही विचारला. पहिला ऑप्शन दिला आहे थोरियम, दुसरा आहे युरेनियम, तिसरा आहे रेडियम, चौथा आहे सोडियम. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 सोडियम. पुढील प्रश्न, रक्तातील कोणता घटक
वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. पहिला ऑप्शन दिला आहे हिम रिंग, दुसरा आहे WBC, तिसरा आहे RBC, चौथा आहे कॅलेस्ट्रॉल. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे कॅलेस्ट्रॉल. पुढील प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला ऑप्शन दिला आहे धुण्याचा सोडा, दुसरा ऑप्शन दिला आहे खाण्याचा सोडा, तिसरा आहे सेंधू, चौथा आहे मीठ. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. पुढील प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला अलेक्झांडर फ्लेमिंग, दुसरा आहे जेफ्री आर्चर, तिसरा आहे अलेक्झांडर डुमर, चौथा स्टीफन फ्लेमिंग. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र काय? पहिला ऑप्शन दिला आहे H2O, दुसरा आहे HO, तिसरा आहे HO2, चौथा आहे वॉटर. पाण्याचे रेणुसूत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे H2O, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन.